महाराष्ट्रासह राज्यात कार्यालय उघडण्याची वेळ 9:45 असताना देखील समग्र शिक्षा गट संस्थान केंद्र शिक्षण विभाग दिग्रस येथे 1:12 विदर्भ न्यूज प्रतिनिधीने भेट दिली असता कार्यालयामध्ये विस्तार अधिकारी तसेच आता असलेले प्रभारी मुकेश कोंडावार, विस्तार अधिकारी विलास जाधव, विस्तार अधिकारी शुभदा पाटील व सर्व शिक्षा अभियानामधले राजेश पातुर्डे हे कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नव्हते। हे अधिकारी व कर्मचारी सतत कार्यालयाला नियमित दांडी मारून पगार मात्र पूर्ण घेत असल्याने शासनाला चुना लावण्याचं काम अधिकाऱ्यांनी चालवल्याचं शहरासह ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरू आहे। प्रत्यक्षात विदर्भ मीडियाच्या प्रतिनिधीने कार्यालयात अधिकारी कर्मचारी हजर राहत नसल्याबाबतचा पर्दाफाश केला आहे। समग्र शिक्षा गट संस्थान केंद्र शिक्षण विभाग अनेक वर्षांपासून दिग्रस येथे ठाण मांडून बसलेले विस्तार अधिकारी विलास जाधव पंचायत समितीच्या शाळांना कधी भेटी देऊन आढावा घेताना दिसून आले नाही। अशा विस्तार अधिकाऱ्याने महिला शिक्षिकेला SMS सुद्धा केल्याची बाब मागे प्रसार माध्यमांनी उघड केली होती। गलेलठ्ठ पगार घेऊन कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी काय कारवाई करतील याकडे पालकवर्गाचं लक्ष लागलं आहे। विदर्भ न्यूजसाठी यवतमाळहून ज्ञानराज ढोरे यांचा हा वृत्तांत।